नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तरेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर महापालिकेच्या विविध विकास कामांचे झाले उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन कळ दाबून केले लोकार्पण. सोलापूरच्या विकासासाठी आश्वस्त राहण्याची दिली ग्वाही. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन. सरकार अधिक गतिमान करण्याचा बोलून दाखवला मानस. बोरामणी नाका येथे अपघातात एक्सेस दुचाकी झाली चक्काचूर. सुदैवाने झाली नाही कोणतीही जीवितहानी. आणि रिक्षावाल्याच्या संगतीने कॅशियर बिघडला, 3 मंगळसूत्र चोरले. चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. सोलापूर महानगरपालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने विकसित केलेल्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सोलापूरच्या विकासासाठी नेहमी तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल तेली उगले तथा यांची ऑनलाईन उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इंदिरा गांधी स्टेडियम, विविध खेळांच्या मैदानाचे विकास काम, मर्याई चौक येथील सिटी एक्झिबिशन सेंटरचे विकास आणि इंद्रमोहन महानगरपालिका प्रशासकीय इमारतीचे सुशोभीकरण, राणी लक्ष्मीबाई मंडई इमारतीचे सुशोभीकरण करणे या विविध विकास कामांचे उद्घाटन ऑनलाईन कळ दाबून करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनपर भाषणात सोलापूरच्या विकासासाठी नेहमी तत्पर असल्याची ग्वाही देत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उजनीच्या समांतर जलवाहिनीसह विविध कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सोलापूर सारख्या शहरामध्ये आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागच्या काळामध्ये समांतर जलवाहिनीचा आपण निर्णय घेऊन टेंडर वगैरे सगळं केलं, पण मध्यंतरी कोर्ट केस झाली, अनेक अडचणी त्यात झाल्या, थोडी बदमाशी देखील झाली. मगाशी बापू सांगत होते त्याप्रमाणे मध्येच एखादा अधिकारी येतो आणि कोणाच्या तरी दबावाने काहीतरी करून जातो, असे आपण त्या ठिकाणी बघितलं. पण मी या निमित्ताने सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर आपल्या आमदारांचा खासदारांचा पाठपुरावा होता, पालकमंत्र्यांचा पाठपुरावा होता की हा प्रश्न सुचला पाहिजे, आणि मी सातत्याने याचा फॉलोअप करत होतो. आणि मी अभिनंदन करेन आपले प्रधान सचिव असीम गुप्ता आणि आपल्या आयुक्त शीतल उगले यांचं, यांनी सातत्याने या बैठका करून शेवटी आपले सगळे प्रश्न सोडवले. आणि आता ही 600 काही कोटी रुपयाची योजना पूर्णपणे मार्गी लागलेली आहे, त्याचा वर्षावर आपण दिलेला आहे. आणि लवकरच आता याचं काम सुरू करू. पुढच्या 18 महिन्यामध्ये हे काम आपण पूर्ण करणार आहोत. आणि हे काम झाल्यानंतर सोलापूर शहराची पिण्याच्या पाण्याची जी काही अडचणी आहे या अडचणी पूर्णपणे या ठिकाणी दूर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि यासोबत सोलापूर महानगरपालिकेने मागणी केली आहे राज्य सरकारकडे की ही योजना आता थोडी विस्तारलेली आहे, आणि विस्तारलेली योजना 270 MLD ची योजना झालेली असल्यामुळे याच्यामध्ये गॅप फंडिंग करावं लागणार आहे. आणि त्या गॅप फंडिंग करता 354 कोटीचा प्रस्ताव हा सोलापूर महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकार या प्रस्तावाला मान्यता देईल आणि 354 कोटी रुपये सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं जे गॅप फंडिंग आहे ते गॅप फंडिंग करून ही योजना पूर्ण करण्याकरता निश्चितपणे लवकरच उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून कुठेही काम न थांबता लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्यावर देवतांचा आशीर्वाद लाभलेला आहे, अशा भूमीला शाश्वत विकासाची गरज असून त्या मार्गाने जाण्यासाठी निधी उपलब्ध करून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाईल असे सांगितले. मध्यंतरी आपण सोलापूर शहराच्या सगळ्या औद्योगिक व्यावसायिक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना निमंत्रित केलं होतं. विकास योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, मूलभूत सुविधा कोणत्या आणखीन आपल्याला मजबूत करण्याची आवश्यकता आहे, त्या सगळ्या सूचना एकत्रित करून आपण तो आराखडा लवकरच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आपण सादर करणार आहोत की ज्यामुळे सोलापूर शहराची जी ओळख आहे, एक औद्योगिक शहर म्हणून पारंपरिक वस्त्रोद्योगाचं मोठ्या या ठिकाणी जाणाऱ्या शहरामध्ये यापूर्वी निर्माण झालं होतं. आज आता पुण्याच्या व्यवसायाला उभारी मिळते. मध्यंतरी T20 सिस्टममध्ये पुण्याला आलं तर सोलापूरच्या सगळ्या नागरिकांनी चाचणीची भेट आम्ही सगळ्या T20 सिस्टमला भेट होता की आमचा व्यवहार सोलापूरचा किती मोठा आहे आणि सगळ्या T20 सिस्टमला अभिनंदन केलं. त्यांनी कल्पना म्हणजे सोलापूरमध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे काय तयार होतात. मुद्दाम आम्ही ते पुण्याच्या T20 पुण्यामध्ये आलेल्या T20 सिस्टम मिळाले. तात्पर्य प्रचंड क्षमता असणारे शहर आहे. औद्योगिक वसाहत आहे, इंडस्ट्रियल इस्टेट आहे, MIDC इस्टेट या ठिकाणी वसाहत आहे. फक्त आणि सगळ्यात महत्वाचा रोडची कनेक्ट हायवेची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे बांगलोर आहे त्या ठिकाणी हायवे जातोय, चेन्नई सुरत हायवे जातोय, सगळ्या शहराला जोडणारे प्रमुख नॅशनल हायवे जात असताना सोलापूरच्या या शहराला तत्पूर्वी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख यांनी शहरातील विविध समस्या आणि अडचणींचा पाढा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचून दाखवला. त्यावर फडणवीस यांनी समस्यांची सोडवणूक करण्यात येईल अशी सूचना केली. प्रारंभी उद्घाटनपर कार्यक्रमात महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी ऑनलाईन माध्यमातून प्रास्ताविक सादर करत विविध विकास कामांची माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी देखील कार्यक्रमाची प्रस्तावना करताना नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती दिली. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. ते सगळे मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर इकडे सगळे स्थायिक होत चाललेल्या सोलापूर शहर थोड्या काळांतराने सिनियर सिटीजनचं शहर होईल म्हणून तो उद्योग व्यवसाय आपण दिलं तर सोलापूर शहराला. कारण आपल्याला खरंच आम्ही सगळे सोलापूर आभार मानावे एवढं बोलतो. आज तुम्ही फार दिवसानंतर सोलापूर शहरात आला म्हणून जास्त काही मागणार नाही आणि आपल्याला एवढंच बोलून माझे दोन शब्द तो नाट्यप्रेमी एक सहभागी तिथून आला आणि म्हणून माझी विनंती आहे माननीय पालकमंत्री महोदय आहेत, महापालिका आयुक्त मला माहित आहे, पण मला असं वाटतं की हैदराबाद भागामध्ये सुद्धा एक आम्हाला सभागृहासाठी जागा दिली आणि निधी उपलब्ध करून दिला तर नाट्यप्रेमी लोकांचं खरोखर आमच्या लोकांची आपले खूप मोठे उपकार होते. कारण नाटक बघायला सुद्धा कुठले कार्यक्रम बघायला हैदराबाद भागातून उठी यावं लागतं. तेवढे विनंती हैदराबाद भागामध्ये सुद्धा बस स्थानकांची गरज आहे. नवीन बस स्थानक होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्या ठिकाणी सुद्धा बस स्थानक होणं आता उभारलेलं आणावंच वाटतं आणि जे येणाऱ्या असतं म्हणून लागतो. माझ्या अडीच वर्षांची काय हाल झाला आमच्याला म्हणजे एक पत्र दिलं तर त्याच्याकडे बघायला तयार होतं. खरं म्हणजे सोलापूर शहराच्या गरीब मुलाच्या व्यक्तीने साहेब आपण मनापासून आभार मानतो. दर आठवड्याला 8 ते 10 गरीब मुलाला आपण मदत देत होता. कोणाला 50,000, कोणाला 1,00,000. दर आठवड्यात आमचे कार्यक्रम असा तर निधी वाटपायचा म्हणजे एवढे तुम्ही गरीब लोकांना उपचार करण्यासाठी पैसे दिले म्हणजे 2.5 वर्षात परत ती अवस्था 2.5 वर्ष. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापुरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन महसूल भवनाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. फीत कापण्याअगोदर ते 5 मिनिट थांबल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी,
आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघे येईपर्यंत त्यांनी फीत कापली नाही. जेव्हा खासदार डॉक्टर स्वामी आले तेव्हा त्यांनी रिबीन कापली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री येती घरात तोची दिवाळी दसरा असे काहीसे चित्र शहरात दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक चौकात बॅनरबाजी, स्वच्छता आणि रोड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सोलापूर शहरामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनासाठी सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसत आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे उपमुख्यमंत्री येती घरा तोची दिवाळी दसरा असे काहीसे चित्र शहरातील प्रत्येक चौकात दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपचे बॅनर चौकाचौकात दिसत आहे. कधी नव्हे ते सर्वत्र स्वच्छता आणि खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे दिसून आले. महापालिका आवारात तसेच हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात बॅनर झळकत आहेत, तर 7 रस्ता चौकातील गतिरोधकाला झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे काढून रंग देण्यात आले आहेत. बॅनरबाजी करणे अनधिकृत असून देखील याला स्थानिक प्रशासनाकडून खतपाणी घातले जात आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश करणारे इच्छुक देखील आपले वजन दाखवण्यासाठी पोस्टर बॉय बनल्याचे दृश्य दिसून येत आहे. दरम्यान एका रात्रीत सर्व बदल करण्यात आल्याने शहरात अनेक समस्या असताना नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत शहरातील नेते मंडळी आले की त्यांचा प्राधान्यक्रम बघितला जातोय असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आली आणि तो खाली पडल्यानंतर फडणवीसांनी त्यांची विचारपूस करत वृद्धाचे निवेदन स्वीकारले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते महसूल भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विलास शहा हे वृद्ध सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले होते. सोलापूर हैदराबाद मार्गावरील कत्तलखान्यासंदर्भातील तक्रारीचे निवेदन घेऊन ते आले होते. विलास शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना समस्या समजावून सांगत होते. देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलत असताना विलास शहा थोडे खाली वाकले. यावेळी ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडत आहेत असा अनेकांचा समज झाला. मात्र विलास शहा जागेवरच कोसळल्याने त्यांना भोवळ आल्याचे सर्वांना समजले. यानंतर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. देवेंद्र फडणवीस यांनी विलास शहा यांना सावरण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी ताबडतोब विलास शहा यांना पाणी पाजून खुर्चीवर बसवले आणि त्यांचे निवेदन स्वीकारल्याचे दिसून आले. पहा काय झाले. मध्य रेल्वेच्या विशेष अनधिकृत विक्रेत्यांवर तपासणी अभियानांतर्गत 88 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक LK रणयवले आणि मंडल सुरक्षा आयुक्त यांच्या देखरेखीखाली 18 मे 2023 ते 23 मे 2023 ला संयुक्त अभियानांतर्गत सोलापूर विभागात अनेक स्टेशनांवर 88 अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे ऍक्ट 144 नुसार कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारचे अन्न, फास्ट फूड, पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करू नये, कारण त्यांचा दर्जा निकृष्ट असू शकतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासन कारवाई करत असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. पुणे सोलापूर, पुणे कोल्हापूर, गोंदिया कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर, शिवाजी महाराज टर्मिनस गाड्या डिझेल इंजिनने धावणार आहेत. पुणे सोलापूर पुणे गाडी क्रमांक 11039 11040, कोल्हापूर गोंदिया कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर, शिवाजी महाराज टर्मिनस या गाड्या सरासरी 9 डब्यांच्या असल्यामुळे WAG9 आणि WAG7 लोको खूप मोठे आणि जास्त क्षमता असणारे असल्यामुळे यांचा उपयोग मालवाहतुकीसाठी चांगल्या प्रकारे केला जाईल आणि त्या ठिकाणी डिझेल इंजिनचा वापर करून कमी अंतराचे आणि हॉलिडे विशेष गाड्यांसाठी आणि लोकोची कमतरता पूर्ण होईपर्यंत डिझेल इंजिनचा तात्पुरत्या आधारावर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्णाकृती 51 मूर्तींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सूरज बंडगर यांनी दिली आहे. तर कसबा येथील भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान प्रतिष्ठानच्या वतीने यंदा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती 51 मूर्तींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सूरज बंडगर आणि राज सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सोलापूर येथील सुशील रसिक सभागृह येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती 51 मूर्तींचे वाटप शहर जिल्ह्यातील विविध मंडळांना करण्यात येणार आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी सोलापूर शहरातील धनगर समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, आमदार यशवंत माने, आमदार समाधान आवताडे, माजी महापौर महेश कोठे, युवा नेते अजिंक्य राणा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज सलगर व संस्थापक अध्यक्ष सूरज बंडगर यांनी दिली. सोलापुरात गेल्या 2016 पासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीची सुरुवात आमचे बंधुमित्र पैलवान सूरजभाई बंडगर यांनी गेल्या अनेक वर्षापासून जयंती उत्सव करत असताना सामाजिक कार्याचा आढावा घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच सोलापुरात अग्रेसर आहेत. याचेच कित्येक उदाहरण म्हणून गेल्या भारत देशावर संकट काळात ज्यावेळेस कोरोना नव्हता त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये दररोज कित्येक बेघर व गरीब गरजूंना अन्नदान वाटप असो, कपडे वाटप असो, की राजबापू सलगर यांच्या मार्गदर्शनानुसार की चप्पल वाटप असो, अशा अनेक विविध सामाजिक कार्याचा आम्ही आढावा घेतलेलोच आहोत. तसेच यावेळेस सोलापूर शहरातील अनेक मंडळांची सूरजभाई पैलवानकडे तक्रार आली होती की दादा आम्हाला पण जयंती करायची आहे, आम्हाला पण स्टेज पूजा. भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते दरवर्षीप्रमाणे. परंतु यावर्षी मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देऊन आमच्या मंडळाच्या वतीने 51 मूर्त्या पूर्णाकृती मूर्त्यांचे वाटप करण्याचे आयोजन केलेले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 51 मंडळांना आमच्या मंडळाच्या वतीने 51 मूर्त्यांचे वाटप दिनांक 27 मे रोजी सुशील रसिक सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता देण्याचे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमास गोपीचंद पडळकर, विजयकुमार देशमुख मालक, समाधान आवताडे, अभिमन्यू पवार साहेब, यशवंत माने साहेब, मावळीचे आमदार अजिंक्य राणा पाटील, महेश अण्णा कोठे व इतर सोलापूर शहरातील प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्याचे आयोजन केलेले आहे. शहरातील सैफूर परिसरात 3 दिवसांपूर्वी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सोलापूर शहरातील एक रिक्षा चालक, दुसरा हॉटेलात कॅशियर या दोघांची व्यायामशाळेत मैत्री जमली. रिक्षा चालक हा सराईत गुन्हेगार, त्याच्या संगतीने कॅशियरही बदलला. दोघांनी मिळून मंगळसूत्र चोरीचे 3 गुन्हे केले. पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. सुमारे 1 किलोमीटर पर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आणि तक्रारदार महिलांनी केलेल्या तक्रारीवरून 4 पोलिसांनी तपास केला. प्रेम रामचंद्र राठोड वय 29 राहणार प्रतापनगर तांडा, विजापूर रोड, सोलापूर रिक्षा चालक आणि साईनाथ अनिल राऊत वय 28 राहणार इंगळगी, दक्षिण सोलापूर, हल्ली राहणार सोलापूर या दोघांना अटक झाली आहे. राऊत हा काही महिन्यांपूर्वी हॉटेलात कॅशियर म्हणून कामाला होता. दोघांनाही 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे, निरीक्षक सुनील दोरगे उपस्थित होते. विजापूर नाका हद्दीत अलीकडच्या काळात मंगळसूत्र चोरीच्या 3 घटना घडल्या, त्या रात्रीच झाल्या. घटनेच्या वर्णनात साम्य होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. जुना विजापूर नाका परिसरात अटक केली. 3ही गुन्ह्यातील दागिने, मोबाईल, दुचाकी दिली.
राठोड याच्यावर 2013 मध्ये जबरी चोरी केल्याची माहिती दोरगे यांनी दिली. चोरी आणि दरोडा असेही 3 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार इम्रान जमादार, विनोद राजपूत, संतोष मोरे, श्रीकांत पवार, विजयकुमार वाळके, राहुल तोगे, वाजिद पटेल, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, वसीम शेख, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी केली. बोरामणी नाका येथे अपघातात एक्सेस दुचाकी ट्रक खाली आल्याने गाडीचा चक्काचूर झाला. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर शहरातील अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या बोरामणी नाका चौकात दुपारच्या सुमारास हायवाच्या टायरखाली ॲक्सेस स्कूटी आल्याने यामध्ये स्कूटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील व्यक्तीच्या पायाला इजा झाली. मात्र या भयंकर अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा सुदैवाने जीव बचावल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी स्कूटीचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले. इतका भयंकर अपघात होऊन देखील नशिबाने दुचाकीस्वार बचावल्याची घटना घडली आहे. दरम्यान हायवा गाडीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा फोटो चिटकवण्यात आल्याने सदरचा हायवा ट्रक हा शहाजी पवार यांच्या मालकीचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. इतक्या भयंकर अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तात्काळ जखमीला दवाखान्यात वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सरमकुंडी तालुका वाशी रणजित गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सरमकुंडी तालुका वाशी येथील रणजित गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी येथीलच तात्यासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. वाशी येथील कृषी उत्पन्न समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी बाजार समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप व शिवसेना शिंदे गट या 2 पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, शिवसेना ठाकरे गटाचे 2 संचालक निवडून आले होते, तर शिवसेना शिंदे गटाचे 6 संचालक निवडून आले. या निवडणुकीमध्ये भाजपचा एकही संचालक निवडून आला नाही. सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून राष्ट्रवादीचे रणजित गायकवाड व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नितीन रणदिवे यांनी अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून तात्यासाहेब गायकवाड यांचा तर शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव सावळी यांचे अर्ज होते. सभापतीच्या निवडीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये रणजित गायकवाड यांना 12 मते तर नितीन रणदिवे यांना 6 मते मिळाली. गायकवाड यांना 12 मते मिळाल्याने त्यांची सभापतीपदी निवडणुकीत तात्यासाहेब गायकवाड यांना 12 मते तर उद्धव साळवी यांना 6 मते मिळाली. गायकवाड यांना 12 मते मिळाल्याने उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक DS सोनवणे यांनी काम पाहिले, तर निबंधक कार्यालयाचे RJ देवकते यांनी काम पाहिले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती रणजित गायकवाड, उपसभापती तात्यासाहेब गायकवाड यांचे माजी आमदार राहुल मोटे यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र कवडे, रणजित मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर शिंदे, नितीन बिक्कड, हरिभाऊ गायकवाड, सतीश सोन्ने, महादेव चेडे, विकास मोळवणे, शिवराम शिंदे, दत्ता जगताप, मनीष भराटे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक हजर होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवड प्रक्रियेसाठी बोलावलेल्या सभेच्या वेळी एकही संचालक उपस्थित नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतीच्या निवडी दिनांक 24 मे बुधवार रोजी होणार होत्या, परंतु या निवड प्रक्रियेसाठी बोलवलेल्या सभेच्या वेळी एकही संचालक उपस्थित नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली. परंडा बाजार समितीत 18 जागांपैकी 13 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या असून 5 जागा भाजप, शिवसेना, शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीत राजकीय खेचाखेची होणार हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीने आपले सदस्य सहलीवर पाठवले होते, परंतु हे सदस्य बैठकीच्या वेळी बैठक स्थानापर्यंत न आल्याने महाविकास आघाडीच्या समर्थकांनी तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात बाचावाची आणि त्याचे पर्यवसन किरकोळ हाणामारीत झाले. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल मोटे आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना धमकावून पळवून नेले असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना यावेळेस केला. तर परंडाचे आमदार आणि राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढत आम्ही कोणावरही बळजबरी केली नसून आमचे फक्त 5च सदस्य असल्यामुळे आम्ही फॉर्म भरला नाही असा खुलासा प्रसार माध्यमांसमोर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीची 24 मे रोजी होणारी सभा सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे न होऊ शकलेली विशेष सभा आता 26 मे रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा श्रीयुत बारकुल यांनी प्रसारमाध्यमांना दिली. वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील अत्यंत छोट्या गावातील रहिवासी स्वप्नील चंद्रकांत बागल या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील अत्यंत छोट्या गावातील रहिवासी स्वप्नील चंद्रकांत बागल या विद्यार्थ्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. वसमत तालुक्यातील यूपीएससी उत्तीर्ण होणारा स्वप्नील बागल हा प्रथमच मानकरी ठरला. विशेष म्हणजे स्वप्नील हा प्राथमिक शिक्षण वसमत शहरातील छत्रपती विद्यालयातून त्याने घेतले आहे, तर 10वी पर्यंतचे शिक्षण वसमत येथीलच जवाहर नवोदय विद्यालयात घेतले. पुढील शिक्षण हैदराबाद व पुणे अशा मोठ्या शहरातून घेतले असल्याचे कळाले. स्वप्नीलच्या या यशाबद्दल तालुक्यातून प्रचंड कौतुक होत आहे. स्वप्नीलच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या स्वप्नीलने यूपीएससी पास करण्याचे स्वप्न साकार केले. यूपीएससी परीक्षेचा निकाल 23 मे रोजी लागला असून यात वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील स्वप्नील चंद्रकांत बागल यांनी 504 रँक मिळवत बाजी मारली हे विशेष. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी स्वप्नीलचे वडील चंद्रकांत बागल यांनी वृत्तवेधशी बातचीत केली असता ते म्हणाले की स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण सुरू असल्यापासूनच माझी इच्छा होती की त्याने यूपीएससी उत्तीर्ण होऊन एक मोठा अधिकारी व्हावे. माझी ही अपेक्षा स्वप्नीलने पूर्ण केली असल्यामुळे यापेक्षा मोठा आनंद मला कुठलाच नाही. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर महापालिकेच्या विविध विकास कामांचे झाले उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन क दाबून केले लोकार्पण. सोलापूरच्या विकासासाठी आश्वस्त राहण्याची दिली ग्वाही. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन. सरकार अधिक गतिमान करण्याचा बोलून दाखवला मानस. बोरामणी नाका येथे अपघातात एक्सेस दुचाकी झाली चक्काचूर. सुदैवाने झाली नाही कोणतीही जीवितहानी. आणि रिक्षावाल्याच्या संगतीने कॅशियर बिघडला, 3 मंगळसूत्र चोरले, चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. या बातम्यांचे इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.